संध्याकाळची वेळ होती. मी माझा कोचिंग क्लास संपवून घराजवळ आलोच होतो. तेवढ्यात जोराचा वारा व पावसाने हजेरी लावली. मग मी धावतच घराची शिडी चढतच होतो. तेवढ्यात आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहणाऱ्या आशा काकूंनी मला जोराचा आवाज दिला आणि त्या मला म्हणाल्या, "अरे अजय, जरा बाहर आओ और हमारे कुछ कपड़े जो नीचे पड़े हुए हैं वो लाके मुझे दे दो, नहीं तो भीग जाएंगे." मग मी लागलीच माझ्या खांद्यावरून बॅग घरात फेकली आणि काकूंचे बाहेर पडलेले कपडे गोळा करू लागलो. माझे नाव अजय आणि आमच्या घरावरती राहणाऱ्या त्या आशा काकूंच्या मदतीसाठी मी ओली चिंब होऊन त्यांच्या कपड्यांना गोळे करत होतो. मग सर्व कपडे मी हातात घेऊन त्यांना देण्यासाठी वर जाण्यासाठी निघालोच होतो. तेवढ्यात माझी नजर मी गोळा केलेल्या काकूंच्या कपड्याकडे गेली. त्या कपड्यांमध्ये काकूंचे आतलेही कपडे होते. मी त्या कपड्यांकडे लक्ष देऊन पाहतच काकूंच्या घरात आलो. काकू या उरलेल्या कपड्यांना घरात पसरवत होती. मग माझे लक्ष काकूंच्या ओल्या झालेल्या गाऊनकडे गेले. तो गाऊन काकूंच्या शरीराला पूर्णपणे चिटकला होता. त्यामुळे काकू फारच सुंदर दिसत होत्या. मग मी काकूंना आवाज देऊन म्हणालो, "आंटी, यह कपड़े कहाँ रखूं? ये भी पूरी तरह से भीग चुके हैं और इनको मिट्टी भी लगी हुई है." त्यावर आंटी म्हणाली, "लाओ अजय, दो मेरे हाथों में, इनको दोबारा धोना पड़ेगा." मग मी जसाही ते कपडे काकूंच्या हातात देण्यासाठी पुढे सरकलो, त्याच वेळी घरातली लाईट गेली. घरात पूर्णपणे अंधार झाला होता. समोरचं काहीच दिसत नव्हतं. मग मी हळूच आंटीला आवाज दिला, "आंटी, आप कहाँ हो?" तेव्हा आंटी मला म्हणाली, "अजय, शायद मैं तुम्हारे सामने ही खड़ी हूँ. थोड़ा हाथ आगे करके मुझे छुओ, फिर तुम्हें पता चल जाएगा." मग मी आंटीने सांगितल्याप्रमाणे हळूच माझा हात समोर केला आणि अचानक माझ्या हाताला वेगळंच काहीतरी जाणवलं. मी परत त्याच जागेवर माझ्या हाताचा स्पर्श केला. तेव्हा मला समजले की माझा हात हा आंटीचा त्या ठिकाणी स्पर्श होत होता. मी कसे तरी माझ्या हातातले कपडे आंटीच्या हातात दिले आणि आंटीपासून मी थोडा लांबवर येऊन उभा राहिला. मला खूपच भीती वाटत होती की लाईट आल्यावर आंटी नक्की मला रागवेल. बाहेर खूप जोराचा पाऊसही सुरू होता आणि अधूनमधून विजांचा कडकडाटही सुरू होत्या. मग हळूच आंटी मला म्हणाल्या, "अजय, तुम यही हो ना अभी? घर मत जाना, मुझे बहुत डर लग रहा है. तुम इतने दूर क्यों खड़े हो? मेरे पास आओ." तेव्हा मी आंटीला म्हणालो, "मैं यही हूँ आंटी." तेव्हा मला समजले की आंटी माझ्यावर रागावली नव्हती. मग मी हात समोर करून आंटीला स्पर्श करून आंटीचा जवळ आलो. आंटीने लागलीच माझा हात तिच्या हातात घट्ट पकडून तिने तिची मान माझ्या खांद्यावर ठेवली. मलाही खूप छान वाटत होते. काही वेळाने पावसाचा वेगही कमी झाला आणि लाईटही आली. पण बाहेर विजांचा आवाज अजूनही येत होता. मग उजेडात मी माझी नजर आंटीकडे वळवली. आंटीचा गाऊन अजूनही पूर्णपणे ओलाचिंब झाला होता आणि तो आंटीचाच अंगाला अजूनही तसाच चिटकलेला होता. त्यामुळे आंटीचं वय खरोखर 25 वर्ष होते. पण त्या ओल्या झालेल्या गाऊनमध्ये आंटी या सध्याला 24 वर्षाच्या वाटत होत्या. आता पाऊस पूर्णपणे बंद झाला होता आणि विजांचा आवाजही कमी येत होता. तेव्हा मी आंटीला म्हणालो, "आंटी, मैं चलता हूँ, काफ़ी देर हो गई है." त्यावर आंटी मला म्हणाली, "अजय बस 10-15 मिनट और रुक जाओ, क्योंकि बीच बीच में लाइट आ जा रही है. तब तक मैं भी अपने भीगे हुए कपड़े चेंज कर लेती हूँ. उसके बाद तुम घर चले जाना." त्यावर मी आंटींना ठीक आहे म्हणालो आणि त्याच ठिकाणी खुर्चीवर बसून राहिलो. आंटीने घरातच ओले झालेले कपडे पसरवले. मग आंटी आतल्या रूममध्ये गेल्या. काही वेळानंतर अचानक परत लाईट गेली. आंटी घाबरलेली असल्यामुळे तिच्या आत रूममध्ये ठेवलेल्या वस्तूवर पडला आणि ती वस्तू खाली पडून जोराचा आवाज झाला. मला वाटल्या अंधारात आंटीचा पाय टाईलवर घसरला असावा, म्हणून मी फटक्यात उठून त्यांना पाहण्यासाठी गेलो. मी जेव्हा आंटीच्या रूमजवळ आलो तेव्हाच घरात लाईट आली आणि समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. आंटी चक्क ब्रा घालून खाली पडून फुटलेल्या वस्तूची काचं गोळा करत होती.
त्यांना पाहून माझ्या तोंडातून निघणारे शब्द मी परत तोंडातच गिळले. अशी सुंदरता कोणत्या तरी स्त्रीची मी पहिल्यांदाच माझ्या आयुष्यात पाहत होतो. चक्क 10 मिनिटापर्यंत आंटीच्या सुंदरतेची त्याच ठिकाणी उभा राहून मी मजा घेतली. मग आंटीची काचं वेचून झाल्यानंतर त्या आपल्या जागेवर उभ्या राहिल्या आणि त्याच वेळेस मी त्या ठिकाणाहून निघून परत खुर्चीवर येऊन बसलो आणि हातात मोबाईल घेऊन तो मी पाहत राहिलो. काही वेळानंतर आंटीही पूर्णपणे तयार होऊन बाहेर आल्या आणि तेवढ्यात खालून माझा मित्र आकाशचाही आवाज माझ्या कानी पडला. तेव्हा मी आंटीला म्हणालो, आंटी, मैं अभी चलता हूँ, मेरा दोस्त भी नीचे मुझे बुला रहा है. तेव्हा आंटी मला म्हणाली, अजय, तुम्हारा बहुत धन्यवाद है. अगर तुम आज ना होते तो मेरी काफ़ी फजिती हो जाती. आंटीचे बोलणे ऐकून मी त्या ठिकाणाहून निघून सरळ मित्राजवळ येऊन उभा राहिलो. तेव्हा आकाश मला म्हणाला, अरे अजय, तू वरतून कुठून आलास? काय करत होता तू आंटीच्या घरात? तेव्हा मी त्याला म्हणालो, मी नंतर सांगेन तुला. काय काम होतं तुझं यावेळेस? तेव्हा आकाश म्हणाला, यार, मला मॅथची नोट्स हवी होती. दे ना. मी घरात जाऊन त्याच्यासाठी मॅथच्या नोट्स आणल्या. त्यानंतर आकाश त्या नोट्स घेऊन त्या ठिकाणाहून आपल्या घरासाठी निघाला. पण माझ्या डोळ्यासमोर अजूनही आंटीचे ते सुंदर चित्र वारंवार गेट्या घालत होते. मग रात्रीच्या वेळेस अजून अवकाळी पावसाने जोराने हजेरी लावली आणि लाईटही गेली. मग आंटी मला बाल्कनीत उभी राहून आवाज देऊ लागली, अजय, अरे अजय, जल्दी आओ, मुझे काफ़ी डर लग रहा है. तेव्हा आंटीला मी हो म्हणालो. अभी आता हूँ आंटी, डरो मत. मग थोड्याच वेळात मी आंटीच्या घरात आलो. यावेळेस आंटीने घरात 2-3 मेणबत्त्या लावून ठेवल्या होत्या आणि त्या मेणबत्तीच्या प्रकाशात आंटी अतिशय सुंदर दिसत होती. आंटीने यावेळेस लाल कलरचा गाऊन घातला होता. मग मी आंटीला विचारले, आंटी, आपका खाना हो गया क्या? अभी बाकी है. तेव्हा आंटी मला म्हणाली, मेरा खाना खाए हुए बहुत देर हो गई है. मुझे भी अभी बहुत नींद आ रही है अजय. त्यावर मी आंटीला म्हणालो, आप अभी सोने वाली थी, फिर मुझे क्यों यहाँ पर बुलाया? मैं चलता हूँ अपने घर. तेव्हा आंटी मला सांगू लागली, रुको रुको अजय, घर में काफ़ी अंधेरा है और बारिश भी हो रही है. ऐसे अंधेरे में मुझे काफ़ी डर लगता है, इसलिए मैंने मेरे यहाँ सोने के लिए तुम्हें बुलाया है. तेवढ्यातच आंटीने आपले दोघंही हात वर करून आळस दिला. तशातच आंटीच्या गाऊनचे वरचे दोघंही अचानक उघडे झाले आणि तिचे आतले कपडे मला स्पष्ट दिसू लागले. यावेळेस आंटीने काळ्या कलरचा ब्रा घातला होता. तो कलर तिच्या स्किनला अगदी शोभून दिसत होता. माझे लक्ष वारंवार त्याच ठिकाणी जात होते. बाहेर हवेत गारवा असल्यामुळे त्यांच्याकडे पाहून माझ्या दोघंही हातांचा स्पर्श त्या ठिकाणी करून आंटीला मिठीत घ्यावे असे मला वाटू लागले होते. आता रात्रीचे 12 वाजले होते. आमच्या गप्पा अजूनही सुरूच होत्या. मग काही क्षणातच लाईट आली. घरात सर्वत्र उजेड झाला. पण त्या उजेडात आंटीचा काळा ब्रा मला अगदी स्पष्ट दिसत होता. खरंच, आंटी जेवढी बाहेरून सुंदर दिसत होती, तेवढीच आतूनही सुंदर दिसत होती. मग आंटी मला म्हणाली, चलो अजय, लाइट बंद करके मेरे रूम में ही सोते हैं. तेव्हा मी आंटीला म्हणालो, आंटी, मैं आपके रूम में आपके साथ कैसे सो सकता हूँ? और ऐसे भी मुझे अकेले सोने की आदत है. तेव्हा आंटी मला म्हणाली, अरे अजय, आज के दिन सो जाओ, फिर कल से अपने घर अकेले ही सोना. ऐसे भी तुम्हारे अंकल को गए हुए काफ़ी दिन हो गए हैं. कब तक मैं इस किराए के मकान में अकेली सोती रहूं? कोई तो मेरा दुःख दर्द समजने वाला होना चाहिए. मला आंटीवर खूपच दया येत होती. म्हणून मी आंटीजवळ झोपायचे ठरवले. मग एकाच पलंगावर आम्ही एकमेकांच्या शेजारी झोपलो. पाऊस पडल्यामुळे रात्रीच्या वेळेस खूपच थंडी वाजत होती. या अगोदर उन्हामुळे रात्रीला खूपच गरम होत होतं. पण अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाल्याने मला अंगावर ओढण्यासाठी
पांघरून हवे होते आणि बेडवर एकच चादर होती. ती पण आंटीने आपल्या अंगावर ओढली होती. मग मी आंटीचा अंगावरील चादर हळूहळू माझ्या अंगावर ओढली. आता मला निवांत झोप लागली होती. पण अचानक मध्यरात्रीच्या वेळेस आंटीचा हात माझ्या त्याच ठिकाणी स्पर्श होऊ लागला. मी मान वळवून एक नजर आंटीकडे टाकली. आंटी या निवांत झोपल्या होत्या आणि रूममध्ये लावलेल्या झिरो लाईटच्या प्रकाशात माझी नजर आंटीच्या उघड्या असलेल्या गाऊनच्या हुककडे गेले. त्यातून आंटीचा ब्रा मला परत स्पष्ट दिसत होता. असं वाटत होतं की सकाळपर्यंत त्याच ठिकाणी माझ्या हाताचा स्पर्श करत राहावे. पण ते यावेळेस शक्य नव्हते. म्हणून मी पण माझी कूस दुसऱ्या ठिकाणी बदलून निवांत झोपून राहिलो. सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा आंटी आपल्या जागेवर नव्हती आणि तेव्हाच दारावर कोणीतरी जोरजोराने थाप मारण्याचा आवाज माझ्या कानी पडला. आंटी बाथरूममधून आंघोळ करून अगदी घाईघाईत मी झोपलेल्या रूममध्ये आली. तिने आपल्या अंगावर टॉवेल गुंडाळलेला होता. तिने एक नजर माझ्याकडे टाकली तेव्हा तिला वाटले की मी झोपलेला असावा. पण मी बारीक डोळे करून आंटीकडेच पाहत होतो. तिने माझ्यासमोरच संपूर्ण कपडे घातले. तिच्याकडे पाहून मला तिचे आकर्षण जास्त वाढू लागलं होतं. मग आंटी मला आवाज देऊन बाहेर दरवाजा उघडण्यासाठी गेली. मग मी पण आळस देऊन माझ्या जागेवर उठून बाहेर कोण आला आहे ते पाहण्यासाठी जाऊ लागलो. पुढच्या रूममध्ये खूप जोराचा हसण्याचा आवाज येत होता आणि बाहेर येऊन पाहिले तर आंटीसोबत एक सुंदर विवाहित मुलगी तिच्या हातात हात टाकून उभी होती आणि तिच्यासोबत एक बारकासा हँडिकॅप तरुण मुलगाही होता. मग अचानक त्या मुलीचे लक्ष माझ्याकडे गेले आणि तेव्हाच ती मुलगी आंटीला म्हणाली, मम्मी, यह लड़का कौन है और अंदर ये क्या कर रहा है? तेव्हा आंटी त्या मुलीला म्हणाली, अरे अंजलि, यह मेरे मकान मालिक का लड़का है. मेरी छोटी मोटी मदद करने आता रहता है. आज सुबह ही बाथरूम का पाइप जाम हो गया था. उसे ठीक करने के लिए मैंने सुबह ही बुलाया था. इसका नाम अजय है और अजय यह मेरी लड़की अंजलि है. मलाही आंटीच्या भावना कळाल्या होत्या. म्हणून मी आंटीला म्हणालो, आंटी, वह बाथरूम का काम हो गया और कुछ काम होगा तो मुझे आवाज देके बुला लेना. मग मी त्या ठिकाणाहून निघून सरळ घरी आलो आणि काही तासांनी आंटीची भविष्यवाणी ही खरी ठरली आणि अंजलीचा नवरा जेव्हा आंघोळीसाठी बाथरूममध्ये गेला त्याचवेळी बाथरूमची नाली ब्लॉक झाली. ही गोष्ट अंजलीने आंटीला सांगितली. मग काही वेळातच आंटीने मला आवाज दिला आणि आंटी म्हणाली, अरे अजय, मैं तुमसे झूठ बोली थी मगर वही बात अभी सच हो गई. बाथरूम की नाली सच में ब्लॉक हो गई है. उसे अपने तरीके से देख लो ताकि अंजलि को मेरी बात सच लगे. एवढं बोलून आंटी किचनमध्ये नाश्ता बनवण्यासाठी गेल्या आणि मी बाथरूमच्या दिशेने गेलो. मला वाटले की बाथरूममध्ये कोणीही नसावे. मग जेव्हा मी बाथरूमचा दार आतल्या बाजूला ढकलला तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. अंजली चक्क ब्रा घालून आंघोळीसाठी बसली होती. मग काही वेळातच आमच्याही नजरानजर झाल्या आणि मी त्या ठिकाणाहून निघून सरळ माझ्या घरासमोर आलो. काही क्षणांसाठी अंजलीचं चित्र माझ्या डोळ्यासमोर फिरत होते. अंजली ही आंटीपेक्षाही खूपच सुंदर दिसत होती. पण मला भीती वाटत होती की अंजली जर आंटीसमोर मला काही बरं वाईट बोलली तर माझं काही खरं नाही. कारण चूक माझीच होती. मीच बाथरूममध्ये जाण्याआधी दारावर उभा राहून आवाज द्यायला हवा होता. मग सर्व शांतता झाल्यावर मी परत आंटीच्या घरी आलो. तेव्हा आंटी अंजली आणि तिच्या जावयाला नाश्ता देत होती. मग मी हळूच एक नजर अंजलीकडे टाकली. ती पण माझ्याकडे पाहून हसत होती. मी तिच्याचकडे पाहत बाथरूममध्ये आलो. या ठिकाणी खरंच नाली जाम झाली होती. मग मी आजूबाजूला ती नाली क्लिअर करण्यासाठी काहीतरी वस्तू शोधू लागलो. तेवढ्यात माझे लक्ष
नळावर टांगलेल्या आतल्या कपड्यांवर गेले. पण ते कपडे अंजलीचे होते की आंटीचे काहीच कळत नव्हते. पण ते खूपच सुंदर होते. त्यांच्याकडे पाहून मला त्या कपड्यांना स्पर्श करण्याची इच्छा जागृत झाली. म्हणून त्यातला एक ब्रा मी हातात घेऊन त्याला चेक करू लागलो. तेवढ्यात अंजली माझ्या मागे येऊन उभी राहिली आणि मला म्हणाली, अजय, तुम्हें ऐसे कपड़े बहुत पसंद है शायद, और तुमने जो कपड़ा हाथ में पकड़ा है वो मेरा ही है. कैसे लगा तुम्हें? अंजलीने बाथरूमचा दार लावला आणि मला म्हणाली, अब वो कपड़ा मेरे हाथों में दो और नाली पहिले क्लिअर कर दो. मग बाथरूममध्ये ठेवलेली ॲसिडची पूर्ण बॉटल मी नालीत ओतली आणि काही वेळातच नाली क्लिअर झाली. तेव्हा अंजली मला म्हणाली, अरे वाह अजय, तुमने तो काफ़ी फटके में काम कर डाला. एक काम तुम्हें और करना है मेरा. तुम दिखने में काफ़ी सुंदर हो, मगर तुम्हें मुझे अभी खुश करना होगा. मैं मेरे पति से तंग आ चुकी हूँ. वो मुझे कभी खुश नहीं रख सकते, क्योंकि वह एक अपाहिज आदमी है. खाली पैसे के खातिर मैंने उनसे शादी की है, मगर मुझे नहीं पता था कि पैसा ही सब कुछ नहीं होता है ज़िंदगी में. पति का प्यार भी ज़रूरी होता है. मैं तरस गई हूँ अजय, वो प्यार पाने को. तेवढ्यात अंजली माझ्या अगदी जवळ आली आणि हळूहळू ती तिच्या ब्लाऊजची हुक उघडू लागली. मला काय करावे काहीच सुचत नव्हते. मग मी तिला म्हणालो, अंजली, हम दोनों को कोई भी देख लेगा तो बड़ी गडबड हो जाएगी. तेवढ्यात अंजलीने माझ्या त्या ठिकाणी स्पर्श केला आणि तिने तिचे ओठ माझ्या ओठांवर टिकवले. तब्बल अर्ध्या तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. मग बाथरूममध्येच आम्ही दोघांनी आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवून एकमेकांसोबत भरभरून प्रेम करू लागलो. अंजलीसोबत माझा पहिलाच अनुभव असल्याने मला खूपच आनंद झाला होता. आमच्या दोघांचा कार्यक्रम आंटी बाहेर उभ्या राहून सर्व ऐकत होत्या. त्यानंतर अंजली 2 दिवस आंटीच्या घरीच राहिली. तोपर्यंत आम्ही जेव्हा पण वेळ मिळायचा तेव्हा एकमेकांसोबत भरभरून प्रेम करायचो. अंजली गेल्यानंतर मी पण आंटीच्या घरी जाणे बंद केले होते. मला अंजलीची खूपच आठवण येत होती. मग एके दिवशी आंटीला काही कामानिमित्त बाजारात जायचे होते, म्हणून आंटीने मला तिच्या घरी बोलावले. मी स्वतःचा उतरलेला चेहरा घेऊन आंटीसमोर आलो. माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून आंटीला अगोदरच समजले होते. मग आम्ही दोघेही जेव्हा रिक्षा करून बाजारात जाण्यासाठी निघालो तेव्हा आंटी मला म्हणाली, अजय, अंजली की याद आ रही है क्या? आंटी असं बोलल्यावर मी फटक्यात मान ओढवून आंटीकडे पाहिले. मैं सब जानती हूँ अजय, मैंने तुम दोनों को एक साथ बाथरूम में जाते हुए देखा था. तेव्हा मी आंटीला म्हणालो, मगर आंटी, मैं तो बाथरूम में जाम हुई नाली को क्लियर करने के लिए गया था. तेव्हा आंटी मला म्हणाली, अरे अजय, नाली को क्लियर करने में कितना समय लगता है, और तुम अंजलि के साथ पूरे 1 घंटे तक अंदर थे, तो तुम अंजलि के साथ कुछ तो कर ही रहे होंगे ना. मग मी काही न बोलता गुपचूप रिक्षात बसून राहिलो आणि अर्ध्या तासात सर्व सामान घेऊन आम्ही घरी परतलो. घरी आल्यावर आंटी तिच्या रूममध्ये गेली आणि मी माझ्या घरी जाण्यासाठी आंटीला आवाज दिला. तेव्हा आंटी मला म्हणाली, अजय, थोडी देर बाहर ही रुको, मैं अभी तयार होके आती हूँ. मग मी बाहेरच खुर्चीवर बसून आंटीच्या येण्याची वाट पाहू लागलो. 10 ते 15 मिनिटात आंटी काळ्या रंगाचा गाऊन घालून बाहेर आल्या. त्या गाऊनमध्ये आंटी खूपच सुंदर दिसत होत्या आणि त्या सरळ माझ्या शेजारीच येऊन बसल्या आणि मला म्हणाल्या, बोलो अजय, क्या सोचा तुमने मेरे बारे में? आंटी असं बोलल्यावर मी कन्फ्यूज झालो. मी तर आंटीबद्दल कोणताच विचार केला नव्हता. मग आंटी मला कोणाबद्दल विचारत आहेत? मग मी आंटीला म्हणालो, आंटी, मैं आपकी बात को समझा नहीं. आप क्या कहना चाहते हो? तेव्हा आंटी मला म्हणाली, मैं तुम्हें अंजलि के साथ बिताए हुए समय के बारे में पूछ रही हूँ, और वैसा ही समय तुम मेरे साथ कब बिताओगे? तेव्हा मी आंटीला म्हणालो, आंटी, मैं सच में
अंजलि को चाहने लगा हूँ। मुझे उसकी बहुत याद आ रही है। काफ़ी खूबसूरत है अंजलि। तेव्हा आंटी मला म्हणाली, अजय, अंजलि आने से पहले तुम तो मुझे पाने की चाह में थे। तुम तो बार बार मेरे अंदर वाली सुंदरता देखने को बेकरार रहते थे। मैं जानबूझकर मेरे गाउन की हुक ढीला करके उसे ऑटोमेटिक खुला तुम्हारे लिए करती थी, क्योंकि तुम मुझे काफ़ी अच्छे लगते हो। मुझे ऐसे नाराज मत करो. तेवढ्यात आंटी माझ्या अजून जवळ सरकून बसल्या आणि आता आंटी स्वतः आपल्या गाऊनची हूक उघडायला लागली. परत आंटीचे आतले कपडे मला स्पष्ट दिसत होते. मग आंटीने माझे हात तिच्या हातात पकडले व त्यांना ती चोळू लागली. आंटीच्या हातांचा स्पर्श होतात माझ्या अंगात एक वेगळीच आग निर्माण होऊ लागली. मग आंटी हळूहळू आपले ओठ माझ्या ओठांपर्यंत घेऊन आली. आता माझी नजर फक्त आंटीच्या गुलाबी ओठांकडेच होती. मग हळूच आंटीने माझ्या त्या ठिकाणी स्पर्श केला आणि मी लागलीच आपले ओठ आंटीच्या ओठांवर टिकवले. तब्बल 1 तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाखत राहिलो. मग आंटीने हळूहळू आपल्या अंगावरील कपडे बाजूला काढून ठेवले. तेव्हाच मी आंटीला आपल्या मिठीत सामावून घेतले व 2 तासापर्यंत आम्ही एकमेकांसोबत भरभरून प्रेम केले. माझ्यामुळे आंटीला खूपच आनंद येत होता आणि मला पण आंटीमध्ये अंजलीचा चेहरा दिसू लागल्याने खूपच मजा येत होती. आता मी घराकडे कमी आणि आंटीच्याच घरी जास्त राहायला लागलो होतो आणि जेव्हा पण वेळ मिळायचा तेव्हा आम्ही एकमेकांसोबत भरभरून प्रेम करायचो. अधूनमधून अंजली ही आंटीला 2-3 दिवस थांबून भेटायला येतच असायची. मग मी त्या दोघांना आळीपाळीने खुश ठेवून भरभरून प्रेम करायचो. अशा प्रकारे भाड्याच्या घरात राहत असलेल्या आंटीची अवकाळी पावसामुळे मला मजा घेता आली.